नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 17 आणि 18 फेब्रुवारी 2026 दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी एकूण 12 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेतले आहे। तर सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा। तर चला पहिला प्रश्न पाहूयात, खूप महत्त्वाचा आहे। तर चौथे विश्व मराठी संमेलन 2026 चे आयोजित कोठे करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नाशिक मध्ये करण्यात आले आहे। कोठे? तर नाशिक मध्ये। तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर चौथे विश्व मराठी संमेलन 2026 चे आयोजन नुकतेच नाशिक येथे करण्यात आले आहे। तर या संमेलनाबाबतचे महत्त्वाचे तपशील देखील आपण खालीलप्रमाणे सविस्तर पाहून घेऊयात। तर विद्यार्थ्यांनो, स्थळ तर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे भव्य प्रांगण नाशिक मध्ये आहे आणि कालावधी सर्वांनी लक्षात ठेवा। तर 26 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 दरम्यान कालावधी ठेवण्यात आला आहे। यानंतर आयोजक तर महाराष्ट्र राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागामार्फत हे आयोजन केले जात आहे। आणि याची वैशिष्ट्य काय असणार आहे? तर या संमेलनाच्या मुख्य दालनाला कवी कुसुमाग्रज नगरी असे नाव देण्यात येणार आहे। आणि हे संमेलन कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले असून राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये याच्या नियोजनाचा आढावा घेतला आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा। तर हा देखील प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे तुमच्या 2026 च्या परीक्षेसाठी। तर विद्यार्थ्यांनो, जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदी पुन्हा एकदा कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, साने ताकाई यांची। कोणाची? तर साने ताकाई यांची। तर विद्यार्थ्यांनो, याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर या निवडीचे महत्त्वाचे तपशील आपण खालीलप्रमाणे सविस्तर पाहूया। तर ऐतिहासिक निवड तर 21 ऑक्टोबर 2025 रोजी साने ताकाई यांची जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड झालेली होती। तर पुनर्निवड 2026 मध्ये केव्हा करण्यात आली आहे? तर फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या स्नॅप निवडीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीने म्हणजेच LDP ने 2/3 बहुमत मिळून ऐतिहासिक विजय मिळवला आहे। तर विद्यार्थ्यांनो, विशेष अधिवेशन तर 18 फेब्रुवारी 2026 रोजी जपानच्या संसदेने डाएट एक विशेष अधिवेशनामध्ये अधिकृतपणे साने ताकाई यांची पुन्हा पंतप्रधानपदी निवड केली आहे। यानंतर त्यांची ओळख तर 64 वर्षांच्या ताकाई यांची त्यांच्या उजव्या विचारसरणीसाठी आणि कणखर भूमिकेसाठी प्रसिद्ध असून त्यांना जपानची आयर्न लेडी म्हणूनही ओळखले जाते। यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा। तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे उपाध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, जुआन अँटोनियो समरन्स यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर विद्यार्थ्यांनो, याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। फेब्रुवारी 2026 मध्ये मिलान येथे झालेल्या 145व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती या सत्रामध्ये जुआन अँटोनियो समरन्स स्पेन यांची सलग दुसऱ्यांदा 4 वर्षांच्या कार्यकाळासाठी उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। तर त्याचप्रमाणे जुलै 2024 मध्ये पॅरिसमधील 142व्या सत्रामध्ये नवल एल मुतावाकेल यांची आणि डॉक्टर गोरार्डो वर्थेन यांचीही उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतर विद्यार्थ्यांनो, सध्या IOC चे 4 उपाध्यक्ष खालीलप्रमाणे आपण पाहून घेऊयात। तर पहिले आहेत जुआन अँटोनियो समरन्स आणि नवल एल मुतावाकेल आणि डॉक्टर गेरार्डो वर्थेन आहेत। यानंतर बॅरन पियरे ऑलिव्हियर बेकर्स विजंट असे त्यांचे नाव आहे। यानंतर महत्त्वाची टिप देखील आपण पाहून घेऊया। तर विद्यार्थ्यांनो, मार्च 2025 मध्ये कर्स्टी कोव्हेस्टी यांची IOC च्या नवीन अध्यक्ष म्हणून निवड झालेली असून 23 जून 2025 पासून त्यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे चौथा। तर जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था कोणता देश ठरला आहे? महत्त्वाचा प्रश्न। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, आपला भारत देश ठरला आहे। कोणता देश? तर आपला भारत। तर विद्यार्थ्यांनो, जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख म्हणजेच मेजर अर्थव्यवस्था म्हणून भारत हा देश अग्रस्थानी राहिलेला आहे।
आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFच्या जागतिक बँक आणि आशियाई विकास बँक यांसारख्या प्रमुख संस्थांच्या अहवालानुसार भारत हा जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक वेगाने प्रगती करणारा देश नुकताच ठरला आहे। तर विद्यार्थ्यांनो, या संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात। तर आपल्या भारताची आर्थिक वाढ आणि अंदाज सर्वात वेगवान प्रमुख अर्थव्यवस्था 2024, 2025 आणि 2026 या वर्षामध्ये भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। यानंतर विकास दर म्हणजे GDP ग्रोथ रेट काय आहे, तर IMFच्या जानेवारी 2026च्या अद्ययावत अहवालानुसार आपल्या भारताचा 2025 मधील विकास दर 7.3% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। यानंतर इतर अहवालानुसार 2025 आणि 2026 मध्ये आपल्या भारताचा विकास दर 6.2% ते 6.8% दरम्यान राहण्याची शक्यता आहे, जो चीन 4.0%, 4.8% आणि अमेरिका 1.9% व 2% यांसारख्या देशांपेक्षा कितीतरी जास्त आहे। यानंतर जागतिक मानांकन, तर भारत सध्या जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला असून 2030 पर्यंत जर्मनीला मागे टाकून तो 3ऱ्या क्रमांकावर पोहोचण्याचा अंदाज देखील सांगण्यात येत आहे। यानंतर 5वा प्रश्न, तर आपल्या भारत देशातील पहिले समर्पित काच संग्रहालय उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणी बांधण्यात येत आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी फिरोजाबाद या कोणत्या, तर फिरोजाबाद। तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर आपल्या भारतातील पहिले समर्पित काच संग्रहालय म्हणजेच ग्लास म्युझियम उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे उभारण्यात येत आहे आणि या संग्रहालयाचे बांधकाम दबराई भागामध्ये सुमारे 25,700 चौरस मीटर जागेवर होत असून या प्रकल्पाचा उद्देश फिरोजाबादच्या प्रसिद्ध काच आणि बांगडी उद्योगाला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणे असा आहे। तर महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर स्थान सर्वांनी लक्षात ठेवा, तर फिरोजाबाद उत्तर प्रदेश आणि याची वैशिष्ट्ये काय आहेत, तर हे संग्रहालय प्राचीन हडप्पा काळातील काचेपासून ते आधुनिक डिझाईन पर्यंतचा इतिहास दर्शवेल। यानंतर सुविधा, तर यामध्ये AR, VR गॅलरी, थेट ग्लास ब्लोईंग प्रदर्शन आणि कारागिरांच्या कथांचा समावेश यामध्ये असणार आहे। तर पर्यटन, तर हे केंद्र पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षण ठरेल आणि काचेच्या वस्तूंचा इतिहास कला सादर देखील करणार आहे। यानंतर 6वा प्रश्न, 2026चा चांग क्रॅडल मानवतावादी पुरस्कार कोणाला नुकताच जाहीर करण्यात आला आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी डॉक्टर हरिप्रिया अरविंद व डॉक्टर आर व्यंकटेश यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 2026चा चांग क्रॅडल मानवतावादी पुरस्कार पुदुच्चेरी येथील अरविंद आय केअर सिस्टमचे 2 ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर आर व्यंकटेश आणि डॉक्टर हरिप्रिया अरविंद यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे। तर विद्यार्थ्यांनो, या पुरस्काराविषयीची काही महत्त्वाची माहिती देखील आपण खालीलप्रमाणे पाहूयात। तर गौरव, तर मोतीबिंदूमुळे येणारे अंधत्व दूर करण्यासाठी आणि स्वस्त नेत्र उपचार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात आलेली आहे। तर पुरस्कार प्रदान सोहळा, तर हा पुरस्कार 11 एप्रिल 2026 रोजी वॉशिंग्टन DC येथे अमेरिकन सोसायटी ऑफ कॅटरॅक्ट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी फाउंडेशनच्या परिषदेमध्ये प्रदान केल्या जाणार आहे। यानंतर विद्यार्थ्यांनो, देणगी, तर या पुरस्कारासोबतच मिळणारी $1,00,000 ची रक्कम या दोन्ही डॉक्टरांनी अरविंद आय केअर सिस्टम या संस्थेला देणगी म्हणून देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। यानंतर 7वा प्रश्न, हा देखील प्रश्न आपला महत्त्वाचा आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या। तर आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या राज्यस्तरीय ग्रामीण कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन नुकतेच कोठे करण्यात आले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रत्नागिरीमध्ये। कोठे करण्यात आले आहे, तर रत्नागिरीमध्ये। तर विद्यार्थ्यांनो, आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या राज्यस्तरीय ग्रामीण कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण जवळील मांडकी पालवण येथे नुकतेच करण्यात आले आहे। तर या संमेलनाशी संबंधित काही महत्त्वाचे तपशील आपण खालीलप्रमाणे पाहूयात। तर स्थळ सर्वांनी लक्षात ठेवा, मांडकी पालवण, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी आणि कालावधी, तर हे संमेलन
13, 14 आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आल्या आहे आणि आयोजक तर कृषी भूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने या शासन पुरस्कृत संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले होते। यानंतर विद्यार्थ्यांनो याची वैशिष्ट्य काय आहेत तर ग्रामीण जीवन, कृषी संस्कृती आणि सहकार चळवळ यांचा साहित्यिक संगम घडवून आणणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश होता। यानंतर 8वा प्रश्न, इंडिया AI इम्पॅक्ट एक्स्पो 2026 चे आयोजन 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान कोठे करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी नवी दिल्लीमध्ये। कोठे करण्यात आले आहे तर नवी दिल्लीमध्ये। तर विद्यार्थ्यांनो इंडिया AI इम्पॅक्ट एक्स्पो 2026 चे आयोजन नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे करण्यात आले आहे आणि या कार्यक्रमाचे काही महत्त्वाचे तपशील आपण पाहून घेऊयात। तर कालावधी सर्वांनी लक्षात ठेवा, 16 ते 20 फेब्रुवारी 2026 हा कालावधी आहे आणि उद्घाटन कोणाच्या हस्ते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 फेब्रुवारी रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे। तर महत्त्व काय आहे तर हा 5 दिवसांचा कार्यक्रम इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 चा एक भाग असून यामध्ये जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान नेते आणि स्टार्टअप सहभागी झालेले आहेत। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 9वा। तर विद्यार्थी मित्रांनो 35 ते 60 या वयोगटातील महिलांसाठी आर्थिक आधार देण्यासाठी स्त्री सुरक्षा योजना कोणत्या राज्य सरकारने नुकतीच सुरू केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी केरळ या राज्य सरकारने। कोणत्या तर केरळ या। तर विद्यार्थी मित्रांनो 35 ते 60 या वयोगटातील बेरोजगार आणि आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना व ट्रान्सजेंडरला दरमहा 1000 पेन्शन देऊन आर्थिक आधार देण्यासाठी केरळ सरकारने स्त्री सुरक्षा योजना म्हणजेच स्त्री सुरक्षा स्कीम नुकतीच सुरू केली आहे। तर ही योजना ऑक्टोबर 2025 मध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या हस्ते जाहीर झाली होती, ज्यांचा उद्देश होता महिलांना स्वावलंबी बनवणे। आणि विद्यार्थ्यांनो स्त्री सुरक्षा योजना केरळची मुख्य वैशिष्ट्य काय असणार आहे तर उद्दिष्ट 35 ते 60 या वयोगटातील बेरोजगार महिलांना थेट आर्थिक सहाय्य पेन्शन देणे आणि आर्थिक मदत तर प्रति महिना 1000 थेट बँक खात्यामध्ये म्हणजेच DBT द्वारे जमा केले जाणार आहे। तर पात्रता तर अर्जदार महिला केरळची रहिवासी असावी, 35 ते 60 वयोगटातील असावी आणि कोणतीही दुसरी सामाजिक पेन्शन न घेणारी आणि आर्थिकदृष्ट्या मागास असावी। यानंतर लाभार्थी तर या योजनेतून 31 लाखांहून अधिक महिलांना लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। यानंतर 10वा प्रश्न, तर आशियाई रायफल व पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये कोणत्या देशाने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आपल्या भारत देशाने अव्वल स्थानावर पटकावला आहे। यानंतर विद्यार्थ्यांनो याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर नवी दिल्ली येथे आयोजित आशियाई रायफल व पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये आपला भारत या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे आणि या स्पर्धेतील आपल्या भारताच्या कामगिरीचे काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहून घेऊयात। तर एकूण पदके किती आहेत तर विद्यार्थ्यांनो आपल्या भारताने एकूण 94 पदके जिंकून पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे। खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत, सर्वांनी या मुद्द्यांना नोट करून ठेवा। तर विद्यार्थ्यांनो पदक तपशील देखील पाहूया। तर यामध्ये 51 सुवर्ण पदके आहेत, किती तर एकूण 51 सुवर्ण पदके, 23 रौप्य पदके व 20 कांस्य पदकांचा यामध्ये समावेश आहे। तर सर्व किती आहेत तर 94 पदके आहेत, लक्षात ठेवा। यानंतर यजमान शहर तर ही स्पर्धा नवी दिल्लीतील डॉक्टर करणी सिंग शूटिंग रेंज येथे पार पडली आहे। यानंतर विशेष कामगिरी तर स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारतीय नेमबाजांनी 25 मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारामध्ये तिन्ही पदके जिंकून वर्चस्व गाजवले आहे। यानंतर 11वा प्रश्न, आपल्या महाराष्ट्रातील पहिले ड्रोन क्लस्टर पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी पिंपरी चिंचवड या कोणत्या ठिकाणी तर पिंपरी चिंचवड। तर विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रातील पहिले ड्रोन क्लस्टर पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड विशेषत भोसरी MIDC परिसरामध्ये या ठिकाणी उभारले जाणार आहे। तर या प्रकल्पाविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहून घेऊयात। तर पुढाकार तर हा प्रकल्प मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर्स द्वारे राबवला जात आहे आणि ठिकाण तर पिंपरी चिंचवड मधील भोसरी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये हे क्लस्टर आकारास येणार आहे आणि याचा उद्देश काय आहे तर ड्रोन निर्मितीला चालना देणे, चाचणी सुविधा, संशोधन आणि विकास यांसाठी
सामायिक सुविधा केंद्र उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे। आणि अतिरिक्त प्रकल्प तर ड्रोन क्लस्टर सोबतच हडपसर येथे खाद्य प्रक्रिया म्हणजे फूड प्रोसेसिंग क्लस्टर उभारण्यासाठी प्रस्ताव आहे आणि हे क्लस्टर मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, ज्यामुळे सूक्ष्म व लघु उद्योजकांना मोठे पाठबळ देखील मिळणार आहे। यानंतर विद्यार्थ्यांनो शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 12वा आपला। तर सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या। तर आपल्या भारत देशातील पहिली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ही RBI द्वारे कुठे सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी गांधीनगर गुजरात मध्ये। कुठे? तर गांधीनगर गुजरात। तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर आपल्या भारतातील पहिली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजे CBDC आधारित सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम म्हणजे PDS गुजरात राज्यातील गांधीनगर येथे सुरू करण्यात आलेली आहे। तर हे केंद्रीय डिजिटल चलन पंजाब नॅशनल बँकेने म्हणजेच PNB ने विकसित केले आहे, जे डिजिटल फूड डिस्ट्रीब्युशनचे प्रतीक आहे। तर विद्यार्थ्यांनो सर्वांनी स्थळ लक्षात ठेवा, गांधीनगर गुजरात स्थळ आहे। यानंतर प्रकल्प तर CBDC आधारित डिजिटल अन्न वितरण जे रेशनमध्ये पारदर्शकता आणेल आणि याची वैशिष्ट्य काय आहे? तर लाभार्थ्यांना डिजिटल टोकन मिळतात आणि ते धान्यासाठी उदाहरणार्थ अन्नपूर्ती ग्रेन ATM द्वारे वापरू शकणार आहेत। यानंतर विद्यार्थ्यांनो प्रसार तर या प्रणालीद्वारे सरकारी अनुदानाची डिलिव्हरी डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे आणि हे पाऊल डिजिटल इंडिया अंतर्गत रोख रकमेवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी उचलले गेलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण मागील झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता। तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे अचूकपणे। तर सर्वांनी प्रश्न पाहूयात। तर फेब्रुवारी 2026 मध्ये आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते राज्य ठरले आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी कॉमेंटमध्ये सांगा। तर विद्यार्थ्यांनो जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।